हॅलो. तर आज खूप खास दिवस आहे, त्यामुळे मी आज ही साडी घालणार आहे. त्यावर मॅचिंग अशी ही ज्वेलरी घालणार आहे. तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच आज नेमकं काय आहे. तर ब्लॉग नक्की शेवटपर्यंत पहा. हाय हॅलो नमस्कार, मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज मी करणार आहे मार्गशीर्ष महिन्यातला माझा एक गुरुवार राहिला होता, त्यामुळे मी आज 2 तारीख आहे नवीन वर्षाच्या दिवशी हे उद्यापन करणार आहे गुरुवारच्या दिवशी, कारण एक माझा कमी होता. तर इथे पाहू शकता, इथेही मी घेतलेलं ह्याचं वेणी आणलेली आहेत, पालवी आणलेली आहेत 5 फळांची आणि फळे पण आणलेली आहेत. अशा पद्धतीने आज ही मी साडी घातलेली आहे. ही साडी मला खूप आवडते आणि कॉपर बॉर्डर असलेली खूप छान उठून दिसते. तर आज मी महिलांना पण बोलवणार आहे, म्हणजे सुवासिनींना आणि मुलींना पण. तर अशा पद्धतीने माझी तयारी झालेली आहे. पूर्ण साडी घालून झाली, मेकअप लुक करून झाले. तर पाहू शकता अशा पद्धतीने मला ज्वेलरी आर्टिफिशियल घालायला खूप आवडते. जास्त सोन्याचं नाही मी वापरत, ते काही नवीन वेगवेगळे ट्राय करायचे होते. तर मॅचिंग अशी मोत्यांची ज्वेलरी त्यावर घातलेली आहे. ही साडीला मॅच होईल अशीच आहे. तर इथे पाहू शकता सर्व साहित्य मी घेतलेलं आहे ते एकत्र करून. आणि ते पाहू शकता ही ज्वेलरी आहे, नवीन सेट आणलेली रिसेंटली मी ऑनलाईन आणि एक मिनी मार्केटहून आणलं आहे. चला आता आपल्याला पूजनाला सुरुवात करायची आहे. तर सर्वात अगोदर इथे मी स्वास्तिक काढून घेतलं, त्यावर पाट ठेवलेला आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीने त्यावर एक मस्त वस्त्र लाल कलरचं टाकलं आहे. तांदळाचे आणि अष्टदल कमल काढलेलं आहे. आणि त्यानंतर आपला हा कलश आहे त्याचं पूजन करून घेतलं. आणि ते मी जी साडीचं पीस असतो तो पिसाचं मी मस्त साडीला वस्त्र केले आहे. आणि हा जो मुकुट आहे तुळजापूर देवीचा, त्याला मस्त असे नवीन ज्वेलरीचा सेट आहे, त्यावरचं कानातले घातलेले आहे. आणि पूर्ण सेट असा पूर्ण ॲडजस्ट होईल अशा पद्धतीने मी आज मस्त ज्वेलरी घालणार आहे देवीसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर हा एक नवीन सेट आणलेला आहे, मी मेशोवर मागवला आहे, खूप छान आला. तर बघू आता कोणती ज्वेलरी अगोदर चांगली बसते ते मी पाहणार आहे. सगळे नवीन सेट आहे म्हणलं, पहिल्यांदा आपण देवीला घालूया आणि त्यानंतर मग पुढे येणाऱ्या सणांमध्ये संक्रांतीला वगैरे मी ही वेअर करणार आहे. आणि ही तर रेडीमेड म्हणजे दरवर्षी जी आहे देवी सेट आणलेली पुतळ्यांची माळ आहे, बोरमाळ आहे, ते पण घालून घेते. तर हा कलर मला जो आहे माझ्याकडे पीस आहे, साडी नवीन आहे त्या साडीचा मी ब्लाऊज पीस शिवला नाही तर तसंच ठेवलं आहे. मागच्या वर्षी पण मस्त मी याचं साडी घातली होती, त्यावेळेस मुकुट नव्हता माझ्याकडे. त्यावेळेस मस्त मी तुळजापुरी देवीचं मुकुट आणलेलं आहे आणि त्यावर ज्वेलरी अशी छान अशी सुंदर दिसेल अशी आहे. तिथे मम्मींचं मध्ये चाललेलं आहेत, मध्ये येत आहेत, त्यांना माहीत नव्हतं शूट करत आहे इथे म्हणून. दक्ष बाळ आमचं बसलेलं आहे मध्ये काहीतरी करत आहेत. पाहू शकता अशा पद्धतीने आपला देवीचा लूक करून झालेला आहे. तुम्हाला आजचा देवीचा लूक कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चला आता ते मला देवीची स्थापना करायची आहे. तर सर्वात अगोदर म्हणलं हे जे वेणी आणलेले म्हणजे आर्टिफिशियल गजरे आहे, मी खास देवीसाठी आणलेले. दरवर्षी मी हे मस्त यूज करते. तर अशा पद्धतीने आपलं आणि ही वेणी आणलेली आहे. हे मुकुटाला लावायची म्हणले की त्याची तार असते, ती तार मी पूर्ण ते कलशाला फिट करते, कारण बांधायला ती जागा वगैरे नाही आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या तुळजापूरच्या देवीचं मस्त लूक घेतलेलं आहे. आणि मला नथ घालायची होती देवीला, पण तिथे जागाच नाही आहे. आणि म्हणजे ते नवस आहे त्याला होल नाही आहे, ते होल पाण्याचं राहिलं, मला टाईम पण भेटला नाही. तर सर्वात अगोदर इथे मी दीप प्रज्वलन करत आहे. ते पहिल्यांदा तर दिवा विजला, कारण फॅन चालू होता आणि नवीन वात लावली त्यामुळे ती वेळ लागत होता लावायला. चला तर अशा पद्धतीने आता आपलं दीप प्रज्वलन झालेलं आहे. सर्वात अगोदर मी मग फुलांच्या साहाय्याने पाणी वगैरे हे करते, अर्पण करते. हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं ठेवले आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला स्नान घालायचं आहे. पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा आपल्याला तिथे स्थापन करायची आहे. जी मूर्ती आहे आमच्या देवाऱ्यातली तीच मी नेहमी मांडते. आणि त्यानंतर आपल्याला देवीचा जो कलश बनवलेला आहे तो पण मी इथे मांडून घेणार आहे. तर आजची देवपूजा नक्कीच शेवटपर्यंत पहा. आणि छोटंसं हार आणलेला आहे गणपती बाप्पासाठी आणि मुकुट पण आहे, मला खूप आवडला. तर मागे मी मार्केटला कोणतेही सण आले तर खूप छान छान ज्वेलरी वगैरे भेटते देवीसाठी, तर ती आणली होती गणपती बाप्पासाठी. आणि त्यानंतर दुर्वा वगैरे भेटतात आपल्या फुलांमध्ये. आम्ही सकाळचे गुरुवारचं दर गुरुवारी सगळ्या फोटोंसाठी मोठमोठे हार आणतात. ते स्वामी समर्थांचा, परत बालाजीचा फोटो आहे तिकडे. तर आता आपली इथे देवीची पण स्थापना करून घेतली. तर ही वस्त्र खूप मोठं होतं त्यामुळे मला जागा कमी पडत होती. माझा पाट आहे तो छोटा आहे, तर गणपती बाप्पाचे थोडंसं इकडे सरकून घेतलं, कारण तो मुकुट सारखा गणपती बाप्पाचा पडत होता त्या वस्त्राचा धक्का लागला की. चला तर अशा पद्धतीने आपल्या आता पूजेला सुरुवात झाली. आज मी 5 किंवा 7 भेटतील तर 7 सुवासिनीला बोलवणार आहे. त्याचबरोबर आमची सान्विका सगळ्यांची इथं जाते, तर तिची इच्छा तिच्या मैत्रिणी सगळ्यांना बोलवायचं आहे. तर छानसं त्यांच्यासाठी गिफ्ट पण आणलेलं आहे, कारण मुलींना खूप आशा असते असे सण असेल तर त्यांना काय छान गिफ्ट भेटेल वगैरे.
तर त्या म्हटलं तर मुलींना जास्त तिच्या मैत्रिणी भरपूर आहेत आणि ती सगळ्यांच्या घरी मागच्या गुरुवार जाऊन आली. त्यामुळे यावेळेस म्हणलं मुलींना पण आपण बोलूया आणि त्यांच्यासाठी खास आज प्रसाद पण बनवणार, जेवण वगैरे बनवणार आहे. तर मुलं जास्त खात नाही, तर त्यांना पचल असेल त्यांना सोचलं अशा पद्धतीने जेवण करा, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे असेल तर ती खात नाही जास्त. चला तर आता इथे आपले फळांची 5 फळं आहेत, त्या फळांचा मी प्रसाद देवीला अर्पण करत आहे. आणि त्यानंतर ही जे पुस्तक आहे महालक्ष्मी, तरी जागाच नाही मला ठेवायला, त्यामुळे हे फळं आहे त्याच्या ह्याच्यातच मी ठेवलं आहे कडेला. तर काही ना काही माझ्या वस्तू राहतात. म्हणलं रांगोळी अगोदर काढून घेतली, अगोदर काढली असते तर मला म्हणजे तिथे बसता येत नाही. तर सर्वात अगोदर म्हणजे देवीची स्थापना केली आणि त्यानंतर रांगोळी काढली आणि ते एक स्वस्तिक काढलं. मागच्या वेळेस काय माझ्याकडे जो साचा आहे तो साचा स्वस्तिकचा आहे, पण तुम्हाला कळत नाही नेमका उलटा आहे की सुलटा आहे, त्यामुळे ते कधी कधी स्वस्तिक उलटं होतं आहे. त्यामुळे म्हणलं आपण यावेळेस हाताने स्वस्तिक काढावा. चला तर आता आपली मस्त रांगोळी काढून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पूजा वगैरे पूर्ण जी पोथी असते ती पोथी वाचायची आहे. दक्ष बाळ सान्विका बाहेर खेळतात तोपर्यंत मला हे करून घ्यावा. त्यानंतर वेळ भेटत नाही, संध्याकाळचा टाईम झालेला आहे, म्हटलं पटकन आवरून घ्यावं. हळदी कुंकू आधी ते वाहून घेतलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता मस्त पूजा मांडायची आहे. सर्व झालेलं आहे. तर इथे पाहू शकता. आता मी माझ्याकडे लक्षात आलं ओटीचं सामान होतं, परंतु मी जे पीस आहे तो नवीन घेतला. मी दरवेळेस वेगवेगळं पीस ठेवते. तर गुरुवारी तर जे सामान आहे त्यामध्ये बांगड्या वगैरे ओटीमध्ये ठेवायच्या, हळदी कुंकू आणि त्यात टिकली वगैरे सगळं आहे, जे भेटतं मार्केटला, तर ते आणलेलं आहे. आणि मस्त आता इथे पाहू शकता दिवस सारखा विजतो. फॅन चालू आहे त्यामुळं थोडंसं, आणि गरम खूप होतं त्यामुळे फॅन मला थोडा बारीक करून लावावा लागतो. चला तर आता आपल्या पूजेला सुरुवात करणार आहोत. तर बाचीसने किती 2-3 काड्या मी ओढल्या. फॅन मला शेवटी कमीच करावा लागला, बंद करूनच मग मी दिवा लावला, कारण अजिबात लागत 2-4 काड्या मी अशाच वाया घालवल्या, कारण ते येतच होतं. तर सर्व शेवटी आपली हे दिवा लागला आणि थोड्या वेळासाठी मग मी फॅन बंदच करून ठेवला. म्हणलं पूजा होतोपर्यंत राहू आणि त्यानंतर स्लो करावा लागतो. जोपर्यंत ही वात नवीन असते तोपर्यंत लवकर ती पेटत नाही. आपल्या पूजेला सुरुवात करणार आहोत. आता सान्विक आणि दक्षल्यांना जवळ दोघांना शेजारी बसून त्यांना ती कथा मी वाचायला म्हणजे ऐकायला लावणार आहे. तिथे प्रसाद ठेवलेले देवासाठी आणि आपले मस्त आता देवीला वगैरे फुलांनी वगैरे पाणी अर्पण केले. त्यानंतर हळदी कुंकू लावून मग मी स्वतःला पण हळदी कुंकू लावून घेतला आणि मग अशा पद्धतीने आता आपल्याला ओटी भरायची आहे देवीची आणि त्यानंतर आपली पूजेला सुरुवात करणार आहे. ते लहानपणापासून करते मी, असं काही नाही की आता नवीनच आहे. मला आवडतं, फक्त त्यावेळेस मोबाईल नव्हता माझ्याकडे आणि फोटो वगैरे काढण्याची काही म्हणजे एवढं हेच नव्हतं. तर अशा पद्धतीने आता आपली इथे ओटीची देवीला आपण अर्पण केलेली आहे, ओटी भरलेली आहे. आणि आता जरा मी थोडीशी जी रांगोळी वगैरे ती सगळं सामान आहे एक्स्ट्रा ती बाजूला ठेवते, कारण मुलं येतील सगळं पसारा करून ठेवतात, त्यामुळे म्हटलं बघा. आणि इथे पाहू शकता याच्यामध्ये जी फुलं आणलेली आहे, अष्टरची फुलं भरपूर आणलेली आहे, कारण 7 सुवासिनी आणि सानूच्या 7 किंवा 9 मुली असतील किंवा 8-9 असे बोलवणार आहे. तर त्यामुळे पुस्तकं एक्स्ट्रा आणलेली आहे जास्त. आणि ते जी फुलं आहे ते फुलांचे लागतात मला थोडेफार, तर ते मी ठेवून घेतलेले आहेत. चला तर तुम्हाला दाखवते पूजा. मी अशा पद्धतीने माझी ही पूजा संपूर्ण मांडून झालेली आहे. अशा पद्धतीने ही पुस्तके मस्त डेकोरेट करून ठेवलेली आहे. मला डेकोरेशन करायला प्रचंड आवडतं. मी ते मुलींसाठी आणलेले आहे, त्यांना गिफ्ट देण्यासाठी शैक्षणिक साहित्य उपयोगी पडतील म्हणून असे आणलेले आहे. तर आजचे डेकोरेशन आणि आजची पूजा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा.
इथं ठेव तिथं ठेव दरवाजा तिथं खोल बाळा. आता बाहेर नाही जायचं बाबू. होऊ शकतं आपल्या उद्यापनाची आज पूजा वगैरे झालेली आहे. काय काय बायका येऊन गेल्या त्यांचं व्हिडिओ नाही काढता आला. मस्त केलेला चला तर उद्यापनासाठी आता महिला म्हणजे सुवासिनी येऊन गेल्या होत्या. त्यांचं काही शूट नाही केलं कारण एक जण येत होते. तर इथे पाहू शकता आता 9 मुलींना सान्विकाने तिलाच धरून आणलेले आहेत, बोलवलेले आहेत. म्हणजे ती पकडून, कारण तिला गिफ्ट हवं होतं त्यामुळे ती म्हणली मी 8च मुली आणणार आहे. अगोदर तर बोलली होती 5 पैकी 4 आणणार होती. तर सर्वांना मी हळदी कुंकू लावून घेत आहे. इथे आमचा दक्ष बाळ व्हिडिओ शूट करत आहेत. आणि ते पाहू शकता इकडे एक नवी मुलगी बसलेली आहेत. तर मुलींना खूप उत्साह आहे. ते इथे त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना आवडेल असा कमी तिखटवाला मसाले भात बनवला होता आणि लापशी गोड म्हणून नैवेद्य म्हणून लापशी बनवली. तिची मम्मींना खूप छान बनवतात आणि त्याच दरवेळेस बनवतात. तर सान्विकाचं चाललं तर खाणं, ती जास्त जेवायला खूप कंटाळा करते. अशी पंगत वगैरे बसले तर खूप छान मस्त खायकर. कोण आले आपली इथे सांग, कोण कोण आले सांग रे दक्ष, कोण कोण आहे सान्विकाचे, कोण कोण फ्रेंड आहे? सगळे फ्रेंड आले सान्वीचे. तुझे फ्रेंड, तुला कोण फ्रेंड आहे? कोणच नाही. कोणत्या बारक्या डब्याचं काय पाहिजे तुला? हाय बोला. वाव काकी भारी के मला मला मोठ्यांना ते बारक्या हे आहे ना आजी साईट वाना मी बी व्हिडिओ काढते बसती नाही तुला आणू आपण. हाय हाय अजून हा दर वर कर दीदी. हाय बोय बोय दीदी इकडे इकडे काढलं का दीदी? इकडे काढ. अरे हात लावू नको. त्याचा हात येते ना. फोटो काढ आमचा फोटो. चला से हाय करा, हाय करा साईडने. बाय करा, बाय 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 बाय. तर आत्ताच मुली जेवून गेल्या. 9 मुलींना बोलवतं म्हणजे आम्ही 5 ठरवलं होतं, पण सान्विकाने खूप साऱ्या मुलींना ठेवलेलं आणि छान त्यांना गिफ्ट दिले. म्हणजे पेन्सिल, इरेझर वगैरे त्यामध्ये त्यांच्या उपयोगाली असे टिकला वगैरे नाही. आणि सुवासिनी आल्या होत्या 5-7 आल्या होत्या. त्याचं वेगवेगळे तर ते काही शूट नाही करता आलं. तर अशा करून आजचंही आपल्या मार्गशीर्ष महिन्यातलं उद्यापन झालेलं आहे. आजचा हा देवीचा लूक तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने मस्त आहे. मी हा पीस आहे ते पिसाचं मस्त ते साडीसारखं वेअर केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू अशाच एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.